जय जय रघुवीर समर्थ. आज मनाच्या श्लोकांचे 21 ते 30 हे श्लोक आणि अर्थ सादर करतोय. मनी वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. पुनरपि जनन पुनरपि मरण हे अखंडित चक्र चुकवणे हेच शहाणपणाचे आहे. या विश्वात लोभ, माया, द्रव्य, सोने, पत्नी या इच्छा धरणे अनिष्टच. कारण गर्भवासातील थोर यातनांना जन्मापूर्वी सामोरे जावे लागत असल्याने श्रीरामाचे सतत नामचिंतन, राघवाची प्राप्ती हाच श्रेयस्कर मार्ग उरतो. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयीचा. जन्माला आल्यानंतर श्री रघुनायकाची नामजपाने दृढ उपासना करून त्याला अक्षय्य चित्तात ठेवून आपले हित साधावे. महावीर हनुमंताचा स्वामी श्रीराम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो या विश्वातील चराचराचा उद्धार करता आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाउगे बोलता सुख नाही, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. एका श्रीरामाच्या स्मरण नाम जपाशिवाय वाणीला अन्य विषयावर बोलू देऊ नये. कारण रामाशिवाय अन्य बोलणे सुखकारक नसते. पळापळाला निमिषानिमिषाला आपले आयुष्य काळ हिसकावत असतोच. तो काळ देह खाली पडल्यावर कसे सोडणार. रघुनायका वीण वाया शिणावे, जना सारिखे व्यर्थ का ओसडावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. श्रीरामाच्या कारणाशिवाय केलेले कोणतेही श्रम व्यर्थ आहेत. इतर सामान्य अज्ञ जनांप्रमाणे वागून आपला जन्म उगाच वाया घालवणे म्हणजे पापाचरण होय. म्हणून काया वाचा मनाने राघवाच्या नामाचे स्मरण चिंतन हे श्रेष्ठ. मनात अहंकाराचे पाप ठेवले तर अवघाची जन्म व्यर्थ गेला असेच होईल. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. कुणाच्या कोणत्याही बोलण्याचा विषाद वीट मानू नये. त्यामुळे पुढे मागे श्रीरामाची भेट घडेल, कृपा होईल ही आशा व्यर्थ होईल. सुखाचा काळ ओलांडण्यातच सुख आहे. त्याच घडीत गुरफटून राहिल्यास जे प्राप्त झाले आहे तेही निघून जाईल आणि हातात काहीच उरणार नाही. देह रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. देह सुदृढ राहावा म्हणून केलेले सारे परिश्रम शेवटी वाया जाऊन मृत्यू गाठतोच आणि काळ घेऊन जातो. म्हणून श्रीरामाची भक्ती करणे आणि संसाराची काळजी सोडून रामावर भार टाकणे हेच मानवाला हितकारक आहे. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी,
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. संसारातील कष्टांच्या भीतीने भिवून भेकड होण्यापेक्षा धैर्याने संकटांना सामोरे जाऊन धाक, भीती, निरुत्साह सोडण्यातच पुरुषार्थ आहे. कारण आपल्या पाठीशी प्रभू रामचंद्रासारखी समर्थ शक्ती आहे आणि त्याचा वरदहस्त आहे ही जाणीव सतत मनाशी बाळगावी. नाहीतर रामाचा कोप झाल्यावर त्याच्या कृपेची अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. कोदंडधारी राम हा दीनदलितांचा उद्धार करता आहे. तो काळासमोर उभा राहिल्यानंतर काळ अंतर्बाह्य थरारून भिवून पळतो. हे आमचे वचन नित्य नेमाने खरे मानून स्मरणात ठेवावे. अन्यथा भक्तीचा नाथ, रक्षणकर्ता राम सतत नाम जपाशिवाय लाभेल याची अपेक्षा न केलेली बरी. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळे भक्त रे पोशिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भक्तवरदाई तल्लीन होण्याचा रामाचा निश्चय आहे. परंपरेने चालत आलेलं त्याचं हे ब्रीद आहे, वहिवाट आहे. भक्तांच्या शत्रूंवर संकटाचे घाले रामकृपेने पडोत ज्या श्रीरामाने अयोध्यापुरीतील भक्तजन भवसागरातून तारून नेले व मोक्षाला जाण्यासाठी त्यांना विमान पाठवले, त्या श्रीरामप्रिय भक्तांची उपेक्षा तो प्रभू कशी करेल. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतींनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम भक्तांकडे पापी नजरेने व घाले घालू पाहणारे या जगी धाडस करणारे आहेत. तिन्ही लोकात ज्याच्या दयेचा डंका वाजत आहे, प्रेमाने जो भक्तांना अभय देतो, तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करेल. जय जय रघुवीर समर्थ.